काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेमध्ये पोषण आहारासंदर्भात सरकारला जाब विचारला आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली। हे मग त्या जिल्ह्यात हा जेव्हा माल जातो हा कशा पद्धतीने जातो, त्याची क्वालिटी चेक होते का, या मालची तपासणी केली जाते का, जिल्ह्यात पोहोचल्यानंतर जिल्ह्यातनं जेव्हा हा माल त्या तालुक्यात आणि त्या शाळांमध्ये वितरित केला जातो परत त्याची तपासणी केली जाते का। आज किती गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष महोदय, हा आपण फोटो पाहा अशी माझी विनंती। या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून होतं सापाचं पिल्लू ते आहेत, ते साप विषारी की नाही आज त्याची तपासणी प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे केली जाते, पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय। ही शासनाला अत्यंत गंभीरपणे याची दखल घेतली पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की या ठिकाणी जे अधिकारी किंवा ह्या संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो, ती कंपनी असो किंवा प्रशासन असो, जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय।